मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी चरी वणिधेनू आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ. उपासना मंडळ नांदेडच्या या वर्षीच्या 20व्या नामस्मरण चातुर्मासामध्ये आज 152 दिवसांपैकी नामस्मरण दिन क्रमांक 8 मध्ये उपस्थित असलेल्या सर्व सद्गुरू भक्तांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या नित्याच्या सद्ग्रंथ वाचनाला आपण सुरुवात करूया. श्रीराम. सज्जन हो, गेल्या गुरुवारी म्हणजे 29 जुलैला आषाढ शुद्ध एकादशीला आपला हा चैतन्य उपासना मंडळाचा 20वा नामस्मरणाचा चातुर्मास आपण सुरू केला आणि अगदी त्याच दिवशीपासून नाथ महाराजांनी श्रीमद भागवताच्या एकादश स्कंधावर जी टीका लिहिली तिला नाथ भागवत असं म्हटलं जातं किंवा नाथांनी त्याला एकाकार टीका असं नाथांनी या ग्रंथाला म्हटलेलं आहे. पण एकनाथी भागवत म्हणून हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्या ग्रंथाच्या वाचनाला त्याच्यावरच्या माझ्या अल्पबुद्धीच्या नुसार निरूपणाला आपण सुरुवात केली. त्यात आज 8 दिवस होत आहेत. ज्या ग्रंथकाराने, ज्या चरित्रकाराने, ज्या महान शांतीब्रह्म असलेल्या नाथांनी हा ग्रंथ लिहिला त्यांच्या चरित्राचा आजचा आपला हा शेवटचा दिवस आहे की ज्या महान संतांनी, संत महात्म्याने, शांतीब्रह्म्याने हे चरित्र लिहिलं. तर जेव्हा एखादा संत महात्मा चरित्र लिहितो तेव्हा त्याच्या विचारांचं, त्याच्या आचाराचं, त्याच्या उच्चाराचं प्रतिबिंब त्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि अगदी तसंच संपूर्ण जीवन ज्या पद्धतीने नाथ जगले ते सगळं चरित्र या नाथ भागवतामध्ये त्याचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून नाथांच्या चरित्राचा आपण भाग पाहतोय. त्यातला आजचा शेवटचा भाग नाथचरित्राचा आपण बघणार आहोत. काल आपण पाहत होतो की नाथ महाराज आणि नाथांचा गृहस्थाश्रम, नाथांच्या जीवनचरित्राचं सगळ्यात मोठं सूत्र जर काही असेल तर ते सूत्र असं होतं, जे सूत्र अगदी आपल्या सद्गुरूंच्या संपूर्ण जीवनचरित्राशी अत्यंतिक साधर्म्य असलेलं होतं. संत जनार्दन स्वामी ज्या पद्धतीने जीवन अकर्तात्मबोध या भावनेने, जो भगवान दत्तात्रेयांनी अकर्तात्मक बोध जनार्दन स्वामींना दिला होता, त्याचं विश्लेषण आपण गेल्या 2-3 भागामध्ये पाहिलं. अगदी तोच बोध, अगदी तसंच्या तसं जीवनचरित्र, आपल्या सद्गुरूंसारखं जीवनचरित्र त्यांच्या अखंड सान्निध्याने, त्यांच्या अखंड सेवेने नाथांना प्राप्त झालं होतं. आणि पुढे मी जाऊन असं म्हणेल की ह्या सकल संतांचे किंवा आपल्या सद्गुरूंचं चरित्रसुद्धा नित्य का वाचायचं,
साधारणपणे अनुग्रह घेतल्यानंतर ज्या काही मूलभूत संस्काराच्या गोष्टी, आचरणाच्या काही विधी आपल्याला जे सांगितले जातात, त्यामध्ये आपल्या सद्गुरूंनी दिलेलं नामसाधन असेल, उपासना असेल, सत्संगाचा काही भाग असेल, तो तर असतोच. पण आपल्या सद्गुरूंच्या नित्य स्मरणासाठी म्हणून सद्गुरूंचं चरित्राचं वाचन, कथन, श्रवण, चिंतन, मनन, निधिध्यास करणं अपेक्षित आहे. की रोज रोज तेच चरित्र आपल्या सद्गुरूंचं सुद्धा का वाचायचं? तर त्या सगळ्या मधला जो सार आहे, ज्या पद्धतीने आपला संत महात्मा, आपला सद्गुरू जीवन जगला, त्याचं प्रतिबिंब हे आपल्या जीवनामध्ये पडावं. आणि ते आपल्या जीवनात का पडावं? तर तो संत महात्मा, आपले सद्गुरू हे जे अखंड आनंदामध्ये राहिले, अगदी सोपं सूत्र परमार्थाचं जर काही असेल, कशासाठी एवढा आटापिटा करायचा? तर थोडं मागे वळून दुसऱ्या वाटेला, म्हणजे प्रपंचाच्या वाटेला जर आपण पाहिला, तर रोजचा 24 तासांचा आटापिटा कशासाठी आहे मला सांगा. जन्म झाल्यापासून किंवा मी असं म्हणेल की ज्या दिवशीपासून आपल्याला छान कळायला लागलं, म्हणजे आपल्यापैकी सगळ्यांना वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून अतिशय छानपैकी सगळ्या गोष्टी चांगल्या आपल्या स्मरणात आहेत. आणि त्यातलं मुख्य सूत्र जर तुमच्या माझ्या जीवनाचं काही असेल सज्जन हो, तर जेव्हापासून आपल्याला चांगलं समजायला लागलं वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून, आणि जेव्हापासून आपल्याला ते आठवतं, तर तेव्हापासून तुमची माझी धडपड ही कायम एकाच गोष्टीसाठी 24 तास दिवस रात्र सुरू आहे. ते म्हणजे मला तो आनंद, ते समाधान जे अखंड टिकणार आहे, ते मला मिळवायचं आहे. पण आज तागायत ते मिळालं आहे का? आपल्या सगळ्यांचं उत्तर मला असं वाटतं नाहीच आहे. कारण जे शाश्वत मूल्य आहे, जे शाश्वत पदार्थ आहे, जी शाश्वत वस्तू आहे, आणि ती म्हणजे भगवंत. आपलं संपूर्ण भारतीय तत्त्वज्ञान, वेद, पुराण, उपनिषद, शास्त्र हेच सांगतं की बाबांनो, मुळात तुम्ही आनंद स्वरूप आहात, म्हणून तुम्हाला कायम दुःख नको वाटतं. खरं म्हणजे आपण जर आपल्या प्रपंचाचा, केवळ आपल्याच नाही तर आपल्या आजूबाजूच्या सगळ्या समाजातल्या व्यक्तींचा जर प्रपंचाचा विचार सज्जनो आपण केला, तर असं लक्षात येतं की इतकी वर्ष झाली, पण आपल्या आजूबाजूला प्रपंच करणाऱ्यांच्या सुद्धा प्रपंचात त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे सुखासीन असं आयुष्य अगदी कमी मिळालं, आणि नको असलेलं, न आवडणारं दुःखाचंच आयुष्य प्रत्येकाच्या वाट्याला जास्त आलं. खरं म्हणजे जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते तिची सवय व्हायला नको का? दुःख आपल्याला इतक्या विपुल प्रमाणात आयुष्यात मिळालेलं आहे, पण त्याची सवय होत नाही. आणि सुख इतक्या कमी प्रमाणात मिळालेलं आहे, पण त्याची ओढ मात्र ते कायम आहे. तर याचं सूत्र काय आहे? तर त्याचं सूत्र भारतीय तत्त्वज्ञान असं सांगतं की बाबा, अरे बाळा, तू मुळात आनंद स्वरूप आहे, म्हणून तुझी ओढ कायम आनंदाकडे, त्या शाश्वत समाधानाकडे. आणि ते मिळण्याचं शाश्वत साधन सकल संतांनी, तुमच्या माझ्या सद्गुरूंनी सांगितलं की बाळा, ते आहे उपासना, नाम, सत्संग आणि सत्संगती. म्हणून सत्संगात राहणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्या सद्गुरूंच्या जीवनचरित्राचं, संतांच्या चरित्राचं अखंड अनुसंधान राहण्यासाठी म्हणून तो अभ्यास आवश्यक आहे की त्या चिंतनामध्ये आपण राहावं. आज अगदी आपण सगळे एका कुटुंबातले म्हणून मी तुम्हाला सांगतो की हा चातुर्मास आहे, या निमित्ताने सद्ग्रंथ वाचन आपल्याला करायचं आहे, म्हणून नाथ भागवतचा अभ्यास काही दिवसांपासून सुरू केला, आणि तो पुढचे 5-6 महिने राहील. तर एकच चिंतन कायम त्यांच्या कृपेने असतं की अरे आज हे आहे, उद्या ते आहे, मग आता हा विचार. आणि हे संपल्यावर पुढचे 8 महिने काय असतं? व्यक्तिगत माझ्या आयुष्यात मी म्हणलं काहीच ध्येय नाही. एक ध्येय चातुर्मासाचं जर असेल तर एवढा आनंद आपल्याला मिळतो. तर असं अखंड अनुसंधानाचं कार्य, असं अखंड अनुसंधानाचं प्रतिबिंब सज्जन हो आपल्या सद्गुरूंच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ते अखंड त्या आनंदातच असतात. आणि म्हणून त्या प्रत्येक संताला किंवा तुमच्या माझ्या सद्गुरूला कायम असं वाटतं की अरे मला जे मिळालं, किंबहुना आपण आपल्या प्रपंचात पाहतो ना, ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा सारखे कुठलाही संत प्रपंचातलीच उदाहरणं देतो बघा, कारण त्यांना माहिती आहे
की याला प्रपंचातलाच आनंद माहिती आहे, दुसरा आनंद माहीतच नाही. आपल्या प्रपंचातसुद्धा आपल्या आपण पाहतो की आपल्या लेकरांना आपल्याला जे जे मिळालं त्याच्यापेक्षा जास्त चांगलं आपल्या मुलांना मिळावं, हा प्रयत्न आपला जसा प्रपंचात असतो तद्वतच अध्यात्मशास्त्रामध्ये किंवा सद्गुरूंचा हा कायम प्रयत्न असतो की जो जो म्हणून जीव माझ्याकडे येईल त्याला मी परमार्थात, नैतिकतेत, अध्यात्मात, शाश्वत समाधानाच्या बाबतीत पुढे पुढे मी त्याला रोज ढकलत जाईल. फक्त त्यांनी माझं ऐकावं आणि त्याप्रमाणे त्यांनी आचरण करावं. काय असतं बघा की चिंतनाचा परिणाम काय असतो किंवा अखंड अनुसंधानाचा परिणाम काय असतो, आणि ते चिंतन किंवा ते अनुसंधान आपल्याला घडण्यासाठी म्हणून धर्मशास्त्रांनी काही नियम, काही तत्त्व सांगितले. एक साधं उदाहरण सांगतो. म्हणजे खरं म्हणजे हे काही मी ठरवून बोलत नाही बरं का, हे तर काही म्हणजे लक्षातही नव्हतं की आपल्याला हे बोलायचं. मी अभ्यास वेगळाच केलेला आहे सांगायचा, आणि आता हे वेगळंच काहीतरी सुचतं आहे. याच्यापेक्षा वेगळी अनुभूती काय असेल आता. म्हणजे लिटरली मी तुम्हाला, आपण सगळे एका मी अगदी सांगतो की काय ते अस्तित्व, म्हणजे मुखे बोलवी सद्गुरू बुद्धिदाता हे म्हणण्यापुरतं नाही बरं, त्याची अनुभूती ते माझ्या कानाला धरून मला दाखवत आहे. म्हणजे आत्ता मी जे काही बोलतोय हे मी बिलकुल ठरवलेलं नाही, हा विचारसुद्धा माझ्या मनात नव्हता, पण हे स्फूर्त आहे, हे त्यांच्या कृपेने मी तुम्हाला सांगतोय. एक साधा संस्कार असतो बघा, आपल्या धर्मशास्त्राने सांगितला. काय आपल्या धर्मशास्त्रामध्ये बारीक इतका सूक्ष्म विचार केला आहे आणि इतक्या शाश्वताचा विचार केलेला आहे बघा, की आपल्या धर्मशास्त्रानुसार असं सांगितलं आहे की मनुष्य म्हणून तुम्ही जन्माला आलात, आणि मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्या मानवी जीवनाचं ध्येय काय आहे? भगवंताची प्राप्ती, ब्रह्माची प्राप्ती, त्याला ब्रह्म. मग आता ही प्राप्ती होण्यासाठी म्हणून स्त्री आणि पुरुषांना धर्मशास्त्रांनी काय सांगितलं आहे? धर्मशास्त्रांनी स्त्री पुरुषांना, कारण तुम्ही जन्माला आलात, तुम्हाला उद्धरून जायचं आहे, तुम्हाला भगवंत मिळवायचा आहे, म्हणजेच तुम्हाला शाश्वत समाधान मिळवायचं. भगवंत म्हणजे काय? एक काय तो दिसला तर बरं, रामरायाचं दर्शन झालं. किती वेळ दर्शन देईल तो? महाराज म्हणाले तसं 10 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास, 1 तास, 1 दिवसभर तुमच्या घरी राहिला. रामाची व्यवस्था करू शकतो का आपण? नाही. त्यांना किती वाजता पाणी द्यायचं, काय ते त्यांचं जेवण काय, आपण तर काहीच देऊ शकत नाही. म्हणजे रामराय जर घरी राहायला आहे तर आपण काहीच करू शकणार नाही. म्हणून त्या दर्शनापेक्षा एक खरा रामसे बडा राम का नाम. आणि नाम तरी काय, तर ते काय देतं तुम्हाला? अखंड आनंद देतं, अखंड समाधान देतं. बघा तुम्ही किती ताण येऊ द्या, खूप टेन्शन येऊ द्या, पटकन एक मनापासून माळ घ्या जवळ आणि शांतपणे नामाकडे लक्ष ठेवून नाम घ्या. एक 10-20 मिनटामध्ये त्या दुःखाची, त्या चिंतेची, त्या भयाची तीव्रता कमी होऊन जाते. म्हणजेच काय होतं, तुम्ही दुःखाकडनं सुखाकडे जाता, आणि सुखात असाल तर अजून सुखाकडे जाणारे हे नामसाधन आहे. मी तुम्हाला सांगत होतो की तो संस्कार स्त्री पुरुषांसाठी धर्मशास्त्राने काय सांगितलं आहे. ते म्हणाले, स्त्रीनी आपला पती ब्रह्म मानावा किंवा परमेश्वर. सोप्या भाषेत सांगितलं, स्त्रियांनी आपल्या पतीला परमेश्वर मानून वागावं, पुरुषांनी परस्त्री माते समान मानावी आणि त्याप्रमाणे चालावं. सामान्यपणे प्रत्येकाच्या मनामध्ये असा प्रश्न येईल, हे आमचे परमेश्वर? असा प्रश्न नक्कीच येईल, साहजिक आहे. परमेश्वर तो नरजन्म घेऊन मनुष्य जन्म म्हणून तुमच्या वाटेला आलेला आहे. तुम्ही स्त्री, तो पुरुष. पण आता ते ध्यान आपल्या वाटेला आलं आहे. 21व्या शतकातला आपण बोलतोय. स्त्री पुरुष समानतेच्या काळात जर सांगायचं असेल तर कसं सांगता येईल? माझ्या अल्पबुद्धीने सांगतो की या एका धर्मशास्त्राचा संस्कार कसा आहे बघा, की स्त्रियांनी आपल्या पतीला परमेश्वर मानावं. आणि माझा आजही विश्वास आहे की 99% स्त्रिया या भावनेने वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात, आचरतात. म्हणूनच मला वाटतं हे जग चालू आहे, असा माझा विश्वास आहे. नेमकं यातलं सूत्र काय आहे? तो परमेश्वर आहे, तो ब्रह्म आहे का नाही हे माहीत नाही, पण तुला ते चिंतन अखंड करायला सांगितलं आहे. म्हणजे साधकाला सांगितलं आहे. साधकाने सुद्धा आपल्या सद्गुरूला गुरु साक्षात परब्रह्म या भावनेने राहायचं आहे. साधकाने
पुरुषाने आपल्या गुरुला कायम परब्रह्म स्वरूप पाहायचं आहे. तो धोतर नेसलेला, तो ट्राउझर नेसलेला, तो माझा सद्गुरू, तो असा, तो ते पाहू नका तुम्ही. तो मनुष्य रूप घेऊन आलाय, या काळामध्ये त्याला राहायचं आहे. शुकाचार्य तसेच आले होते. समर्थांनी लंगोटी घातली, ब्रह्मचैतन्यांनी लंगोटी घातली, पण पुढे काळ बदलला. आनंदसागर, ब्रह्मानंद, सद्गुरू प्रल्हाद महाराज, रामानंद महाराज हे धोतर नेसून राहिले. काल, देश, काल, मान, परिस्थितीने त्यांना तसं राहावं लागलं, पण ते त्यांचं स्वरूप झालं. पण मूळ स्वरूप तुमच्या माझ्यासारख्या सामान्य शिष्यांनी आपल्या सद्गुरूंना अखंड पाहताना किंवा आपल्या सद्गुरूंचं चिंतन करताना मनात काय ठेवायचं आहे की ते परब्रह्म आहे, गुरु साक्षात परब्रह्म. स्त्री काय विचार करते, नाही ते कसे वागू, ते माझा परमेश्वर आहे, तो माझा परमेश्वर आहे, तो माझा परमेश्वर आहे. एकदा, दोनदा, तीनदा, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत, सोमवारपासून तर रविवारच्या रात्रीपर्यंत, 1 महिना, 2 महिने, वर्षानुवर्ष ही भावना तिने जपायची आहे. आणि चिंतन कोणाचं होणार आहे मला सांगा? पतीचं होणार आहे का? ब्रह्माचं होणार आहे, परमेश्वराचं चिंतन होणार आहे. असं चिंतन ज्या अनुसयेने केलं, अखंड चिंतन तिने केलं, काय पातिव्रत्य होतं. आणि मग ते आले तर त्यांनी सांगितलं, ते तिघही आले, त्यांच्या पत्नींनी पाठवलं, काही करानीचं पातिव्रत्य भंग करा म्हणाले. पण तिची धारणा ही होती की माझ्या पतीच्या चरणांचं तीर्थ, हो म्हणाले बाळांनो, यावर मी तुम्हाला वाढते, तुम्हाला हवं तसं वाढते. आणि आपल्या पतीच्या चरणाचं तीर्थ ब्रह्मा विष्णूंच्या अंगावर घातल्यानंतर तीनही बाळं झाली. हे त्या पातिव्रत्याचं, म्हणजे त्याच्या मागे असलेल्या अखंड साधनेचं, म्हणजे त्याच्या मागे धर्मशास्त्रांनी आपल्याला सांगितलेलं जे मूळ तत्व आहे, ती चिंतन करा तुम्ही. कशाचं? त्या ब्रह्माचं, त्या परमेश्वराचं. हे चिंतन तुम्हा आम्हाला अखंड राहण्यासाठी, म्हणजे हा अखंड स्मरणाचा अभ्यास, म्हणजे ह्यालाच आपण अनुसंधान असं म्हणतो. हे अखंड अनुसंधान राहण्यासाठी म्हणून सद्ग्रंथांच्या आणि संत महात्म्यांच्या चरित्राचं चिंतन, श्रवण, मनन, कथन आपण करतोय. आपला विषय चालला होता काल असा होता की एवढे मोठे नाथ परब्रह्म असले तरी ते प्रारब्ध घेऊन जन्माला आले. एका मुलीचं, दुसऱ्या मुलीचं, तिसरा मुलगा, एकुलता एक असलेला हरिपंडित एवढा विद्वान, स्पेशल कोचिंग लावून शास्त्री पंडित घरी ठेवून एवढा विद्वान केला. न्यायशास्त्राचा, वेदांताचा एवढा मोठा, संस्कृतचा गाढा पंडित झालेले हरिपंडित, पण वडिलांशी पटलं नाही. आणि जेव्हा पटलं त्यांच्याबरोबर आले. आणि तो सहस्त्रभोजनाचा प्रसंग आपण काल पाहिला की हरिपंत पाहत होते की एक पत्राळ निघाली, दुसरी पत्र, अशा 1 सहस्त्र पत्राळी त्या माऊलींनी काढल्या. तेव्हा लक्षात आलं की माझे वडील हे प्रत्यक्ष परमात्मा आहे. आणि नमस्कार त्यांनी आपल्या वडिलांना, हरिपंडितांनी केला. अहंकार निमाला आणि नमस्कार केला. तेव्हा बाबा म्हणाले, नाथ महाराज म्हणाले, बाळ हरिपंडिता, तू पंडित आहेस, बुद्धीने ज्ञान मिळेल, पण भक्तीने ईश्वराचं खरं तत्व, शाश्वत सत्य तुला उमगेल, ते भक्तीने उमगेल. ज्ञानाच्या पलीकडे जे शाश्वत सत्य आहे ते कळण्यासाठी ज्ञानापेक्षा भक्तीची जास्त गरज आहे. बाळा, तू एवढा शिकलास पण माणूस की विसरलास. माणसात देव पाहण्याची सवय कर, असा उपदेश नाथ महाराज आपल्या अत्यंत विद्वान असलेल्या हरिपंडिताला करतात. हरिपंडितांना आपली आयुष्यभराची चूक कळालेली आहे. साष्टांग प्रणिपात आपल्या वडिलांना कळतात. सज्जनो, हा नाथांचा गृहस्थाश्रम आपण पाहिला. पहिली मुलगी गोदावरी, दुसरा हरिपंडित, तिसरी गंगा. या व्यतिरिक्त नाथांच्या घरात अजून 3 व्यक्ती अखंड राहत होत्या, अनेक वर्ष राहत होत्या. त्यामध्ये एक होता उद्धव. कोण बरं हा उद्धव? हा उद्धव सज्जन हो, काय विलक्षण चरित्र. किंबहुना आम्ही म्हटलं ना की 500-600 वर्षापूर्वीची आपण कथा ऐकतोय. मला आठवतं अजूनही की काय प्रेम असतं, किती प्रेम आपल्या घराघरांमध्ये होतं. आत्ता जेव्हा आमच्या मोठ्याईचा 81वा वाढदिवस,
म्हणजे मोठ्याई म्हणजे बाबांच्या पत्नी, कस्तुरे शास्त्रींच्या पत्नींचा 81वा वाढदिवस औरंगाबादला केला होता. खूप वर्ष त्यालाही झाले, जवळपास 25 वर्ष होऊन गेली. तर त्या मोठ्याईच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून आदरणीय कैलासवासी राम शेवाळकर आले होते. राम शेवाळकर आपल्याकडे होते, ज्येष्ठ साहित्यिक, वक्ता, दशसहस्त्रेषु ज्यांना म्हटलं जायचं. त्यांनी मोठ्याईच्या त्या कार्यक्रमामध्ये एक सुंदर निरूपण, एक प्रवचन केलं होतं. ते माझ्या आजही जसंच्या तसं लक्षात आहे. आणि तेव्हा ते म्हणाले होते की कस्तुरे वंश काय आहे. केवळ शास्त्रीबाईंची 3 मुलं आणि 2 मुली हा कस्तुरे वंश नाही. तर हा कस्तुरे वंश म्हणजे आमच्या शास्त्रीबाईंच्या आणि रमाबाईंच्या छत्राखाली वाढलेली जेवढीही सगळी मंडळी आहे, जितके अनेक विद्यार्थी शिकले, मोठे झाले आणि त्या संस्काराखाली जे जे म्हणून कस्तुरे परिवारावर प्रेम करतात ते सगळे कस्तुरे कुलवंशज आहे. एवढं प्रेम मी कुठे पाहिलं नाही. म्हणाले की आईचा 81वा वाढदिवस एवढ्या मोठ्या प्रमाणात करणारी मुलं. आणि पुढे ते म्हणाले की काही वर्षांनी ही दंतकथा होईल. ही आपल्या समाजाची दुरावस्था आहे. आणि खरंच आता ही दंतकथा वाटते, इतकी माणसं एकत्र एका ठिकाणी आनंदाने, प्रेमाने, सात्विक प्रेमाने राहत होती. आत्ताचं उदाहरण हे जर आहे तर नाथ महाराजांच्या वंशातलं काय असेल. हा उद्धव जो होता ना सज्जन हो, हा उद्धव म्हणजे वैजापूरच्या म्हणजे गिरजा माऊलींच्या माहेरचा नात्यातला कोणीतरी एक गरीब मुलगा होता. गिरजा माऊलींपेक्षा लहान होता. आणि त्या काळी मुलीची पाठवणी केल्यानंतर 2-3 स्त्रिया, 2-3 मुलं काही दिवस राहण्याकरता त्या मुलीला त्या घरात रुळण्याकरता, कारण फार लहान असायचे, 8 वर्षात भवेत कन्या असं म्हटलं जायचं की ऋतुस्नात व्हायच्या आधीच मुलीचं लग्न आणि तिला पाठवलं जायचं. तर बऱ्याच वर्षे तिच्याबरोबर काही मोठ्या स्त्रिया, कोणीतरी तिला एकदम परकं वाटू नये म्हणून पाठवायचं. तर त्या पाठवणीबरोबर हा उद्धव गिरजा माऊलींबरोबर आला होता. त्यांच्या नात्यातला होता, पण इतका विनम्र, इतका आज्ञाधारक, इतका कामसू होता की तो गिरजा माऊलीचा धाकटा भाऊ म्हणून पैठणमध्येच राहिला. आणि शेवटपर्यंत गिरजा माऊलीला स्वयंपाकातल्या, सोहळ्याच्या स्वयंपाकातल्या, घरकामामध्ये, सगळ्या कामामध्ये उद्धव मदत करत असायचा. गिरजा माऊलीचा उजवा हात. नवे नवे नाथांकडे एवढी माणसं यायची, त्या सगळ्यांचा पूर्ण प्रपंचाचा कारभार मुख्यतः गिरजा माऊली सांभाळायच्या. पण गिरजा माऊलींच्या खालोखाल त्या नाथांच्या प्रपंचातला आधारस्तंभ, सेवेकरी जर कोणी असेल तर सज्जनो हा उद्धव होता. उद्धवाचं नाथ महाराजांवर इतकं शुद्ध निष्ठापूर्वक प्रेम होतं, एवढी भक्ती नाथांवर होती. आणि नाथांचंही त्याच्यावर पुत्रवत प्रेम जडलं. आणि नाथ म्हणाले, बाळा आता इथेच राहा. आपल्या बायकोचा सख्खा भाऊ आणि त्याची बायको आले तर तेच बिचारे येताना सांगतात की भाऊजी आम्ही आलेलो आहे, आमचं परतीचं रिझर्वेशन परवाच आहे. आपण सुखावून जातो की नाही, माझा 1-2 दिवसासाठी बाहेर आहे. ही आकुंचित झालेली तुमची माझी मनोवृत्ती. नाथांच्या काळात एक मुलगा आयुष्यभरासाठी सासरवाडीवरून आलेला राहतो, नाथ त्याच्यावर पुत्रवत प्रेम करतात आणि त्याची सेवासुद्धा किती हो. नाथांचे कपडे, नाथांचं सोहळं, नाथांच्या संध्येची तयारी, श्रीखंड्या यायच्या आधी सगळी कामं तो करत असे. आणि हा नाथांनी देह ठेवेपर्यंत, उद्धवाचं पुढे चरित्र येईलच थोडंसं आजच्या ह्याच्यात, तेव्हापर्यंत नाथांबरोबर आहे. दुसरी व्यक्ती राहणारी होती जी 12 वर्ष राहिली, ती म्हणजे श्रीखंड्या. नाथांनी आपल्या सद्गुरूंची सेवा इतकी सुंदर केली, इतक्या विपुल प्रमाणामध्ये, इतक्या श्रद्धेने, इतक्या नम्रतेने केली. मी तुम्हाला काय सांगू की आपल्या सद्गुरूंची केलेली सेवा, त्या सद्गुरू सेवेचं ऋण भगवंतावर झालं. आणि भगवंत द्वारकाधीश आपल्या पत्नीला म्हणाले की आता द्वारकेत तू राहा, मला ते झालेलं ऋण सहन होत नाही, मला पैठणला जाणं गरजेचं आहे. आणि द्वारकाधीश भगवान गोपालकृष्ण गुर्जर ब्राह्मणाचं, छोट्या ब्राह्मणाचं, 20-22 वर्षाच्या ब्राह्मणाचं रूप घेऊन नाथांकडे आले. मी म्हणाले अनाथ आहे, मला आई नाही, वडील नाही.
भगवान खोटं बोलले का? अजन्मा तू जन्मा घेसी, ज्याला जन्मही नाही, ज्याला मृत्यू नाही, ते नाथाला सांगतात, नाथा मी आलो, मला आई नाही, मला वडील नाही, मला कोणीच नाही, मी तुमच्याकडे राहू का? मी तुमच्याकडे सेवेला. तर ते म्हणाले, अरे राहा. तर ते म्हणाले, मी फुकट खाणार नाही, मला काहीतरी सेवा करू द्या. काय सेवा करतो? म्हणाले, मी जातीने ब्राह्मण आहे, मी उष्ट काढतो. नाथांकडे इतकी माणसं रोज यायची की प्यायला लागणारं पाणी आणि वापरण्यासाठी लागणारं पाणी भयंकर लागत असे. तर ते गोदावरीहून आणून कावडीने आणायचं आणि नाथांच्या घरातला तो नाथांचा हौद रोज भरण्याचा, अखंड भरलेला ठेवण्याचं काम श्रीखंड्यानी म्हणजे भगवंतानी केलं. सज्जन हो, काय असेल ना, मला वाचून सुद्धा इतकं वाटतं की केवढी श्रीमंती आहे ना नाथाची, केवढी भक्ती आहे ना. पैसे देऊन आपल्या घरी माणसं कामं करत नाही हो, हा तुमचा माझा अनुभव आहे. काय प्रेम असेल आपलं त्यांच्यावर आणि त्यांचं आपल्या. पैसे देऊन सुद्धा आपलं कोणी ऐकत नाही, ही आपल्या वाणीची सिद्धता. आणि तो भगवंत द्वारकेवरून येतो आणि तिथे राहतो, भांडी घासतो, पाणी भरतो, नाथांच्या पोशाख, सकाळच्या संध्येचं साहित्य, नाथांना लागलेली तुळशी फुलं. नाथांच्या घरी तुळशीची बाग वेगळी होती, फुलांची बाग वेगळी होती. ते सगळी फुलं आणणं, व्यवस्थित त्या ताटामध्ये मांडणं. की नाथांना जर गुलाबाची फुलं असतील तर सगळी गुलाबाची फुलं ताटात एका कोपऱ्यात आहे. एका बाजूला मोगऱ्याची फुलं आहेत, एका बाजूला तुळशी आहेत, एका बाजूला बेलफुलं आहे. असं सगळं सुंदर पद्धतीने कोण अरेंज करून देतं आहे? तर भगवंत अरेंज करतो. आणि असा श्रीखंड्या 12 वर्ष नाथांकडे राहिला आणि नाथांना कळू दिलं नाही भगवंतच होता. त्याची माया जशी गोकुळात असताना कार्य करत होती, जशी द्वारकेत होती, तशीच्या तशी ती पैठणमध्ये 16व्या शतकात 12 वर्ष होती. सज्जनो, आजही तो तो हौद तिथे आहे. ज्या चंदनाच्या ज्या सहानीवर त्यांनी चंदन उगाळलं 12 वर्ष, ती सहानही आज नाथांच्या देवघराच्या तिथे आहे. आणि ज्या खांबामध्ये, ज्या खांबाला टेकून शेवटचा नाथांना श्रीखंड्या दिसला, तो खांबही आज तसाच्या तसाच तिथे आहे. असा हा श्रीखंड्या. आणि तिसरी व्यक्ती होती नाथांच्या घरामध्ये राहणारी, तिचं नाव मी परवा तुम्हाला सांगितलं, गावबा. कुलकर्ण्यांचं वेडसर मुलगा. आई रागाने म्हणाली, तुला रोज पुरणाची पोळी लेका मी कुठून आणून देऊन? जाय मेले आता नाथांकडे, तिथे रोज पुरणाची पोळी काय? ते वेडसर लेकरू धावत धावत गेलं, नाथांकडेच राहिलं. नाथांना म्हणाले, मला रोज पुरणाची पोळी द्याल का? नाथ म्हणाले, हो, पण 2 गोष्टी करायच्या, श्रीराम जयराम जय जयरामचा जप कर आणि रामायण ऐकायला सुरुवात कर. 15 वर्ष गावबा वेडसर, लौकिक अर्थाने वेडसर असलेला मुलगा, 15 वर्ष नाथांकडे, त्यालाही नाथांनी आणि गिरजा माऊलींनी पुत्रवत प्रेम दिलं. सज्जनो, असा सुंदर काळ हा चाललेला होता. नाथांनी त्याला श्रीराम जयराम म्हणायला सांगितलं. लौकिक अर्थाने ते वेडसर होतं, पण ते वेडसर पिल्लू गावबा नाथांना म्हणालं, मी श्रीराम जयराम म्हणणार नाही, मी एकनाथ एकनाथच म्हणेन. आणि ते सारखं एकनाथ 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 एकनाथ. अद्वैताचा अभ्यास झाला की नाही? नाम तरी काय, त्याचं रूप आठवायचं आणि ते चिंतन. आपल्याला महाराजांनी अखंड नाम कशासाठी सांगितलं आहे? आत्ता मी जे ब्रह्मचिंतनाची गोष्ट आहे ना, ती ब्रह्मचिंतन म्हणजे श्रीराम जयराम जय जयराम, ओम नमो भगवते वास, व्हॉट एव्हर, काय जो मंत्र आपल्याला दिला असेल त्याचं चिंतन अखंड करणं म्हणजे श्रीराम जयराम म्हणणं म्हणजे. आणि रूप त्याचं आठवणं म्हणजे काय? तर तू आहेस, तू आहेस, मी नाही, मी नाही, तू आहेस, तू आहेस. असं करता करता या मनाला अखंड नाम घेताना सवय लागायची की तो मीच आहे, तो मीच आहे. आणि शेवटी अंतकाली काय अवस्था होते? सईबाईला जे विचारलं की नाही, रामानंद महाराजांनी सईबाईला विचारलं की सईबाई, अगदी अंतकाळ आला हो, 5 मिनिटांनी सईबाई देह ठेवणार आहे. रामानंद महाराज तिच्याजवळ जातात. त्याच्या आधी सईबाईला सांगितलं की रोज 130 माळा झाल्याशिवाय झोपायचं नाही. 2 वर्ष अखंड त्या माऊलीनी 130 माळांचा संकल्प केला, मनापासून केला. आणि अंतकाळ जेव्हा आला सज्जनो, तेव्हा रामानंद महाराज म्हणाले, माझ्या सद्गुरूंनी जे नाम मला दिलं, रामानंद महाराजांचं वाक्य आहे, माझ्या सद्गुरूंनी जे नाम मला दिलं ते मी तुला दिलं. आता या क्षणी तुला काय दिसतंय मला सांग बरं. 2 मिनटं सईबाईंनी डोळे लावले.
आणि डोळे उघडून सांगितलं की तुमच्या माझ्या सहित इथे सगळेजण मला रामरूप दिसत आहेत. तर ही जी अवस्था आहे सज्जनो, दिस इज द स्पिरिच्युअल एक्सपेरिमेंट. हा स्पिरिच्युअल एक्सपेरिमेंट आहे. सायन्स लॅबोरेटरीमध्ये आपण वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग करत असतो. मानवी जीवनात आपण हा एखादा असा आध्यात्मिक प्रयोग करायला काय हरकत आहे की करून पहा ना अखंड चिंतन. जेव्हा वेगवेगळे सायंटिस्ट आपल्याला सांगतात की ही रासायनिक अभिक्रिया अशा प्रकारे जर केली तर असा रिझल्ट मिळतो, आणि तोही सायन्सच्या नियमानुसार 100% मिळत नाही. काही ठिकाणी 80% मिळतो रिझल्ट, काही ठिकाणी 90% मिळतो, काही ठिकाणी 70% मिळतो. पण स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स, आध्यात्मिक जर तुम्ही त्या कंडिशन्स मेंटेन करून जर केलं की शुद्ध भाव, द्वेष नको, मत्सर नको, आज नाही साधणार ते, पण त्याचा अभ्यास तर आपण सुरू केला पाहिजे. तर असं जेव्हा आपण करतो तेव्हा सईबाईला दिसलं, मला का दिसणार नाही, मलाही दिसेल. पण त्या भावनेने रोजचं माझं नाम होतं का? निश्चित होईल. प्रयत्न केल्यानंतर गुरुकृपा होतेच, आणि ती गुरुकृपा आपल्याला सईबाईंच्या जीवनचरित्रात पाहायला मिळाली. सज्जनो, पाहता पाहता नाथ भागवत लिहून झालं होतं. नाथांचं वय जवळपास आता 66-67 वर्षांचं झालेलं आहे. 1598-1599चा काळ आहे, आणि उत्तरार्धामध्ये नाथांना भगवान रामाविषयीचं चिंतन सुचलं, आणि नाथांनी रामायण रचून सांगायला सुरुवात केली. की ज्या पद्धतीने नाथांनी 11 स्कंदावर प्राकृतामध्ये ओव्या केल्या, त्या रचल्या आणि त्यावर निरूपण केलं आणि नंतर लिखाणही केलं. त्याच्यातून नाथ भागवताचा ग्रंथ निर्माण झाला. नाथांना कळून चुकलं होतं की आता उत्तरार्ध निजधामाला जाण्याची वेळ आलेली आहे, आणि अशा काळामध्ये नाथ महाराजांनी रामायणावर लिहायला सुरुवात केली. श्लोक, ओव्या रचायला सुरुवात केली, आणि त्या ओव्या युद्धकांडापर्यंत 44 अध्यायापर्यंत रोज नाथ निरूपण करत असत. 1 अध्याय, 2 अध्याय, 3 अध्याय, 44 अध्याय युद्धकांड रामायणातलं, रामरावणाचं युद्ध इथपर्यंत नाथ सांगत आले. आणि याच दरम्यान नाथांना स्वतःच्या निजधामाच्या जाण्याची कल्पना आली होती. हळूहळू नाथांनी ती सगळ्यांपर्यंत व्यवस्थित पद्धतीने पोहोचवली. आप्तेष्टांना, घरच्यांना, येणाऱ्या रोजच्या सद्भक्तांना सुद्धा सांगितलं की अरे बाळांनो, हे भाड्याचं घर आहे, कधीतरी सोडावं लागणार आहे. या जीवनाच्या रंगमंचावर, या सृष्टीवर, या विश्वावर, या विश्वाच्या या महान अशा रंगमंचावर आपण आलेलो आहोत. पण आपण इथे पाहुणे आहोत, आणि पाहुण्यांना केव्हा तरी आपल्या घरी निश्चितपणे जावं लागतं. आम्ही सगळेजण इथे पाहुणे म्हणून आलो आहे, तसा मीही आलो आहे. मलाही एक दिवस आता जायचं आहे, आणि जाण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा श्रोते असं म्हणाले की नाथ महाराज 44 अध्याय झाले रामायणाचे सांगून, पुढलं रामायण आम्हाला कोण सांगणार? नाथांनी गावाला जेव्हा आपल्या जवळ ठेवलं होतं तेव्हा सांगितलं होतं की रोज हा जप करायचा आणि रामायण ऐकायचं असेल तरच मी तुला रोज पुरणाची पोळी देईल. गावा म्हटलं मी पुरणाच्या पोळीसाठी काही पण करेन, पण श्रद्धेने करत असे. थोडासा वेडसर होता हो, आणि खरे वेडे भगवंताचे वेडे असतात. माझ्यासारखे शहाणे कोणाचेच नसतात. आणि गाववानी श्रद्धेने तो श्रवण करत होता. श्रोत्यांनी प्रश्न विचारला की महाराज, आता तुम्ही जाणार तर हे राहिलेले 44 अध्याय झाले, आत्ता युद्ध आहे, पुढे पूर्ण अजून उत्तर रामायण राहिलं, ते कोण सांगणार? नाथ महाराजांनी सांगितलं, आत्मविश्वासाने सांगितलं, प्रेमाने सांगितलं, गुरुकृपेने सांगितलं की आपलं राहिलेलं रामायण हा गाववा पूर्ण करेल. लोकांचे डोळेच विचकरले. गाववा आपल्याला रामायण सांगणार? नाथ महाराजांनी त्याच दिवशी आपल्या जवळ गाववाला बोलवलं. गाववाच्या डोक्यावर हात ठेवला. लौकिक अर्थाने वेडसर असलेल्या गाववाला सुद्धा कळालं. हात ठेवल्याबरोबर त्यांनी साष्टांग प्रणिपात नाथांना घातला. नाथांनी त्याच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरायला म्हणजे गावबा लहान लेकरूच होते.
म्हणजे वयाने खूप मोठं झालं होतं, पण मनाने छोटंच होतं, वेडसर होतं लौकिक अर्थाने. पण नाथ जाणून होतं की हा कोण आहे, हा योगभ्रष्ट आहे, अनेक जन्माचं पुण्य याच्या पदरी आहे, काहीतरी सूक्ष्म वासना पूर्णाच्या पोळीशी राहिली म्हणून जन्माला आला आणि माझ्या घरी भगवंतानी याला पाठवलं आहे. हा भगवंताचं स्वरूप आहे हे नाथ जाणून होते. त्यांनी साष्टांग प्रणिपात केला आणि दुसऱ्या दिवशीपासूनचं रामायण जसं ज्या पद्धतीने नाथ महाराज नवीन ओव्या रचून रामायण सांगत होते, त्याच पद्धतीने त्याच व्यासपीठावर नाथांच्या कृपेने गावबा बसायचा आणि नाथांसारखंच, अगदी नाथांसारखंच गावबा रामायण सांगायला सुरुवात केलं. सगळं निरूपण गावबाचं नाथ महाराजांसारखं होतं. सज्जन हो, मी एक आठवण फक्त आपल्याला करून देतो की हरिपंत, हरिपंडित नाथांचे चिरंजीव जेव्हा काशीवरून, म्हणजे जे संस्कृत पंडित होते ते काशीहून जेव्हा परत आले आणि नाथ महाराज म्हणाले होते त्यांना की आता मी थकलो, माझी ही पुराण वाचण्याची परंपरा तू चालव. हरिपंडितांनी ते ऐकलं आणि ते रोज नाथांच्या जागी पुराण सांगत होते. पण त्यांचं पुराण सांगणं हे नाथांसारखं नव्हतं, पण गावबाची वाणी मात्र, गावबाचं पूर्ण निरूपण अगदी नाथांसारखंच होतं. पैठणमध्ये तत्कालीन ज्या ज्या लोकांनी गावबाचं ते रोजचं रामायण ऐकलं सज्जन हो, त्यांना असं वाटायचं की नाथच सांगतायत, नाथांसारखंच वाणी, नाथांसारखाच गोडवा, कारण नाथांसारखंच प्रेम त्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयीचं. सज्जन हो, तत्कालीन पैठणमध्ये लोक गावबाचं ते वाणीरूप रामायण ऐकत होते. त्यांना ते समजत होतं की हे नाथांसारखंच आहे. पण तुमच्या माझ्यासारख्या आज 500-600 वर्षानंतरच्या सामान्य माणसाला त्याची प्रचिती येईल का आज? निश्चितपणे येईल. आजही तुम्ही नाथ भागवत, माफ करा, भावार्थ रामायण, नाथ महाराजांचा जो ग्रंथ आहे, 2 खंड आहेत त्याचे छोटे, ते तुम्ही काढा. 44 अध्याय नाथांनी लिहिलेले आहेत. 45व्या अध्यायापासून पुन्हा वाचा. 44व्या अध्यायापर्यंत ओवीचं जे काय म्हणतात त्याला महत्तमता होती, जो गोडवा होता, तसाच्या तसा तुम्हाला आजही 45व्या अध्यायापासून पाहायला मिळतो. गावबावर नाथांनी केवढी कृपा केली होती. अशा ह्या 3 व्यक्ती सज्जन हो नाथांच्या घरी इतकी वर्ष राहिल्या. श्रीखंड्या 12 वर्ष राहिला आणि तो मदनलाल शर्मा जेव्हा द्वारकेमध्ये 12 वर्ष भगवंताच्या दर्शनासाठी तपश्चर्या करतो, 12 वर्षानंतर रुक्मिणी माता सांगते की अरे हे इथे नाही आहेत, हे पैठणला नाथांच्या घरी गेले, श्रीखंड्या नावाने ते राहत आहेत. एवढा पूर्ण लोकेशनसह पत्ता जेव्हा रुक्मिणीने शर्मांना दिला तेव्हा ते पैठणला आले आणि पाहतात तर श्रीखंड्या घरातच नाही आहे. नाथांनी आवाज दिला, पाहिला, सगळं पाहिलं आणि मग ते म्हणतात की नाही, मी अन्न ग्रहण करणार नाही, नाथांना सांगतात. तेव्हा नाथांच्या, गिरजा माऊलींच्या डोळ्याला पाणी येतं की अरे भगवंताला आम्ही किती राबवलं. त्या पश्चात्तापाने, त्या प्रेमाने जेव्हा अश्रू ढाळले गेले तेव्हा तो श्रीखंड्या भगवान विष्णूच्या रूपामध्ये शंखचक्रबदा पद्म घेतलेले भगवान विष्णू प्रगट झाले. ते म्हणाले आम्हाला हे रूप नको, आम्हाला ते पाहिजे. पुन्हा भक्तांच्यासाठी त्या भगवान विष्णूंनी श्रीखंड्याचं रूप धारण केलं. ते सगळ्या पैठणवासियांनी पाहिलं. काय वाटलं असेल मला सांगा. ती कथा सांगताना आपण इतके आनंदी होतो, तर प्रत्यक्ष भगवंताचं रूप किती गोड असेल नाही. नुसत्या स्मरणाने आपल्याला एवढा आनंद मिळतो, इतका सात्विक आनंद आपण तो उपभोगू शकतो 600 वर्षानंतर. तर भगवंत किती शाश्वत आहे, याच्यापेक्षा वेगळं आपण काय सांगणार. आणि भगवंत ज्या खांबामध्ये लुप्त होता तो खांबही आज पैठणला आहे. आपल्या सगळ्यांना जेव्हा केव्हा जाते तेव्हा आपण जाऊया, दर्शन घेऊया. असं ते श्रीखंड्याचं रूप इतक्या वर्ष तिथे राहिलं. 15 वर्ष गावबा राहिला आणि उद्धव आणि गावबा मात्र नाथांच्या शेवटपर्यंत बरोबर होते. 67वं वर्ष लागलं. इसवी सन 1599
फाल्गुन महिना थोडेसे उन्हाळ्याचे दिवस होते. सज्जनो, असा कुठेतरी एक रेफरन्स येऊन जातो, संदर्भ येऊन जातो की गिरिजा माऊली आधीच ध्येय ठेवतात. नाथांना कळून चुकलेलं असतं तेव्हा हरिपंत आणि त्यांच्या पत्नी स्वतः नाथ आपल्या दोन्ही मुलींना बोलवून घेतात. बाळांनो, मला आता निघायचं आहे. तुमची आई गेलेली आहे. आईचं प्रेम मी तुम्हाला नाही देऊ शकणार, शक्य तेवढं मी तुमच्यासाठी करतो. बाप जरी जन्मदाता असला तरी तो पुरुष आहे. त्याचं प्रेम हे आईच्यासारखं ओलाव्याचं नसतं. ते प्रेम कोरडंच असतं रे बाळांनो. तेव्हा धाकटी गंगा म्हणाले, नाही बाबा, तसं नाही. तुमच्या प्रेमात सुद्धा तो गोडवा आहे, तो ओलावा आहे, याची जाण आहे. मुलींना ठेवून घेतलं, नाऊ माकू घातलं, उत्तम प्रकारचं भोजन प्रसाद झाला. फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळी झाली. फाल्गुन वद्य सुरू झाला. फाल्गुन वद्य पंचमीच्या दिवशी नाथांना थकले होते. इतक्या वर्ष नाथांनी जनसेवा तन मन धनानी केलेली होती. मन थकलेलं नव्हतं, पण शरीराला मर्यादा आहे. पंचमहाभूताचा तो देह आहे. नाथांचा देह थकला होता सज्जन हो. फाल्गुन वद्य पंचमीला नाथांना मूर्छा आली. काही वेळ बेशुद्ध अवस्थेत होते. नाथांच्या जवळपासची जी मंडळी होती त्यांना असं वाटलं की इतरांसारखा नाथांचा देह नाथ सोडणार का. हे नाथांच्या न सांगता लक्षात आलं आणि म्हणाले, उद्धवा, उत्सवाचे दिवस होते. सज्जन हो, नाथांच्या जीवनामध्ये फाल्गुन वद्य षष्टीला फार महत्त्व. याचं कारण असं होतं की जेव्हा नाथ गृहस्थाश्रम नाथांनी स्वीकारला पैठणमध्ये येऊन, आणि तीर्थयात्रेच्या निमित्ताने जे नाथ आपल्या स्वामींपासून दूर झाले होते आणि तो सगळी तीर्थयात्रेचा भाग संपवून जेव्हा नाथ घरी आले, गृहस्थाश्रम सुरू केला, तर त्या गेल्या 5-7 वर्षामध्ये नाथांना सद्गुरूंचं दर्शन सगळ्या या व्यापांमुळे झालंच नव्हतं. म्हणून आपल्या सद्गुरूंना आपल्या पैठणमध्ये बोलवावं म्हणून नाथांनी खूप वर्षांपूर्वी गृहस्थाश्रम सुरू झाल्यानंतर लगेचच काही वर्षांनी आपल्या सद्गुरूंचा जन्मदिवस, आपल्या सद्गुरूंना दत्तात्रयाचं दर्शन झालं, तोही दिवस एकच होता. फाल्गुन वद्य षष्टी नाथांच्या सद्गुरूंचा जन्मदिवस. फाल्गुन वद्य षष्टी नाथांचे सद्गुरूंना त्यांच्या दत्तात्रयांचं दर्शन झालं. फाल्गुन वद्य षष्टीलाच जनार्दन स्वामींनी नाथांना अनुग्रह दिला आणि फाल्गुन वद्य षष्टीलाच जनार्दन स्वामींनी देह ठेवलेला होता. म्हणून तो पुण्यतिथीचा उत्सव नाथ महाराज दरवर्षी करत होते. नाथांनी उद्धवाला बोलवलं, उद्धवा, उद्या षष्टी आहे, सद्गुरूंची पुण्यतिथी आहे, आपल्याला दिंडी घेऊन नित्याप्रमाणे गोदावरीच्या काठावर जायचं आहे. नाथ थकलेले होते. हरिपंत म्हणाले, बाबा नका तुम्ही करू. अरे म्हणाले, नाही, सद्गुरूंचा उत्सव आहे, इतकी वर्ष चालला, करते करवी ते तेच आहे, आपण कोण करणार, पण आपल्याला तो करायचा आहे, नाही म्हणू नकोस. फाल्गुन वद्य षष्टीला सकाळी दिंड्या निघाल्या, गोदावरीच्या काठावर जाणार होते. नाथांनी सुंदर पोशाख केला. त्या दिवशी आपल्या सद्गुरूंचं पूजन देवघरामध्ये केलं. सद्गुरूंच्या पादुकांचं संपूर्ण यथासांग पंचसूक्त पवमानाचा अभिषेक झाला. महानैवेद्य, महाआरती झाली. सगळ्यांचा भोजन प्रसाद झाला. आपल्या 2 मुली आणि आपली सुनबाई कमला या तिघींना नाथांनी स्वतः जवळ बसून जेवायला घातलं. समत्वाचा भाव ज्याच्या समाजामध्ये जिथे रुजलेला होता तो घरात नव्हता का. जेवढं प्रेम नाथांचं मुलींवर होतं तेवढंच आपल्या सुनेवर मुलीप्रमाणे होतं, हे वेगळं सांगायला नको. नाथांनी पोशाख केला. कीर्तनाला जायचं होतं, बाराबंदी घातली, सुंदर फेटा बांधला, आपली विणा टाळ हातात घेतले. शेवटचं आपल्या देवघरातल्या भगवंताला, पांडुरंगाला, आपल्या सद्गुरूंच्या पादुकांचं मनपूर्वक दर्शन घेतलं आणि मुलींना म्हणाले, बाळांनो, येतो बरं आता. आणि नाथ गोदावरीकडे निघाले, वाळवंटाकडे निघाले. दिंड्या गावोगावच्या दरवर्षीप्रमाणे आलेल्याच होता. जय जय रामकृष्ण हरीचा गजर सुरू होता.
500 टाळकरी मंडळी एका रांगेमध्ये अर्धवर्तुळाकार अशी उभी राहिलेली होती. नाथ महाराज येणार त्याआधीच असंख्य अभंग आणि रामकृष्ण हरीचा मोठ्याने गजर सुरू होता. टाळ मृदुंगांचा गोड आवाज संपूर्ण आसमंतात श्रवण करायला मिळत होता. नाथ महाराज पावलं टाकत टाकत उद्धवा, हरिपंडित, गावबा त्यांच्याबरोबर होता. सगळ्यांच्या समवेत नाथ महाराज आले आणि कीर्तनाला उभे राहिले. फाल्गुनातलं ऊन होतं, निघताना प्रचंड उष्णता होती, गरमी होती, उष्णता भासत होती. नाथ जसे जसे त्या गोदावरीकडे जात होते तसा तसा सगळ्या आकाशातला रंगच बदलला. तीव्र तळपत असलेले सूर्यनारायण काळ्या काळ्या नगांच्या मागे गेले. काळे काळे नभ असे दाटून आले. मागे गोदावरी वाहते, असंख्य वारकरी उभे, मध्ये नाथ महाराज उभे आहेत आणि ती काळी शार अशी ढगांची एक सुंदर अशी छाया सगळ्या वारकऱ्यावर, सगळ्या वाळवंटावर पसरलेली होती. काही वर्षांपूर्वी नामसाधनेच्या काळामध्ये नाथांच्या डोक्यावर काळ्या नागानी सावली धरली होती. आज सगळ्या पैठणवर एवढ्या उष्णतेच्या काळामध्ये काळ्या नभांनी सुंदर अशी छाया ठेवली होती. हळुवार थंडगार वारा सुरू झाला होता आणि जय जय रामकृष्ण हरी म्हणून नाथांनी आपल्या कीर्तनाला आयुष्यातल्या शेवटच्या भगवंताच्या निरूपणाला सुरुवात केली. नाथ सांगत होते, बाबांनो, भगवंताला विसरू नका, ज्ञानेश्वरी देवीला विसरू नका, पांडुरंगाची वारी चुकवू नका, माझ्या जनार्दनाला, माझ्या सद्गुरूला विसरू नका. आयुष्यभर जमेल तशी तुमची सेवा करण्याचा प्रयत्न केला बाळांनो. काही राहिलं असेल, काही चुकलं असेल तर क्षमा करा. एवढी विनयशीलता की ज्या सत्पुरुषांनी आपल्या वाणीने नाही तर आपल्या दृष्टीने सुद्धा कधी कोणाला दुखावलं नाही, असा हा शांती ब्रह्म असलेला महात्मा विनम्रतेने आपल्या सगळ्या आयुष्याचं गमक समोर वाळवंटामध्ये बसलेल्या हजारो लाखो वारकऱ्यांना, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो भक्तांना सांगत होता की बाबांनो, हा नरदेह एकदाच मिळत असतो, याचं कल्याण करून घ्या. ज्या भगवंतांनी ज्या कार्यासाठी आपल्याला इथे पाठवलं ना, ते कार्य प्रामाणिकपणे करा, कुणाला दुखवू नका, रामनाम सोडू नका. शेवटचा ग्रंथ भावार्थ रामायणे नाथांच्या आयुष्यातला 11 ओळींचा एक सुंदर अभंग नाथ तिथे म्हणतात की आम्ही या कार्यासाठी आलो, आता पुन्हा जन्माला येणार नाही, आणि आलो तरी जनार्दनांच्या, सद्गुरूंच्या, परमेश्वराच्या आज्ञेनेच पुन्हा त्याच्या सेवेसाठी या भूवैकुंठामध्ये येऊ. पण बाळांनो, आपला धर्म सोडू नका. देव, देश आणि धर्मासाठी अखंड कार्यरत राहा. त्या भगवंताला विसरू नका, अहंकार करू नका. असं सुंदर निरूपण कितीतरी वेळ चालत होतं. आणि नाथ महाराज म्हणाले, बाळांनो, पाहुणा आहे मी, पाहुण्याला हे सोडून जावं लागणार. असंख्य लोक गलबलून गेले की नाथ आता काय करणार आहे. हरिपंडिताला, उद्धवाला, गावबाला सगळी कल्पना होती, पण आपण जर अश्रू ढाळले तर हा सगळा समाज आत्ताच रडायला सुरुवात करेल. म्हणून उद्धवाने, हरिपंडितांनी, गावबाने आपल्या डोळ्याला धारा लागू दिल्या नाहीत. सज्जनहो, ही त्यांची तत्कालीन तपश्चर्या होती की ज्या शांतीब्रह्माच्या छायेमध्ये आपण राहिलो आहे, ते शांतीब्रह्म तुम्हा आम्हाला सोडून जाणार याची स्पष्ट कल्पना असताना सुद्धा स्थिर होते, शांत होते, पाहत होते. बाबांच्या बरोबर ते शिकलेले होते. नका खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, हा अभंग नाथ रोज म्हणत असत. आणि त्यांच्या त्या आर्त वाणीमध्ये म्हटलेला तो अभंग हरिपंतांपासून, गावबापासून, उद्धवापासून हजारो प्रतिष्ठान नगरीतल्या लोकांनी ऐकलेला होता. सज्जनो, केवळ श्रवण केलेला नव्हता, तर तो हळूहळू हळू त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचलेला होता. नाथांच्या मागच्या बाजूला गोदावरी नदी होती आणि नाथ महाराजांनी आपल्या गळ्यातला विणा काढला आणि तो विणा उद्धवाच्या गळ्यात घातला. आपल्या हातातला टाळ घेतला आणि उद्धवाच्या हातात दिला. आणि उद्धवा, उर्वरित निरूपण तुला करायचं आहे म्हणून त्याच्याकडे विणा आणि टाळ दिला. उद्धवाने रामकृष्ण हरी, सद्गुरूंची आज्ञा, नाथांची आज्ञा म्हणून
उद्धवानी उर्वरित निरूपणाला सुरुवात केली. जय जय रामकृष्ण हरी उद्धव म्हणत होता. सगळे वारकरी म्हणत होते. नाथ हळूहळू हळू मागच्या पाठमोऱ्या बाजूला गोदावरीकडे सरकत होते. त्यांच्या पाठीमागे गोदावरी नावाची गंगा होती आणि नाथांच्या समोर प्रतिष्ठान नगरीतली लोकगंगा, जिच्यावर पूर्ण कृपादृष्टी नाथांची होती. असे नाथ महाराज मागे मागे सरकत होते. योग्य वेळेला गोदावरीच्या चरण तीर्थ घेतलं, अंगावरचा अंगरखा काढला, धोतर उपरण अंगावर घेतलं आणि नाथ महाराज हळूहळू हळू त्या गोदावरीच्या पवित्र तीर्थामध्ये स्वतःचा देह घेऊन कमरेपर्यंत पाण्याइतके गेले. ज्या गोदावरीने आईबाबाच्या माघारी, ज्या लेकराचे आईबाबा फार लहानपणीच गेले, ज्या गोदावरीच्या अंगा खांद्यावर नाथ महाराज वाढले होते, ती गोदावरी माऊलीसुद्धा आज एका वेगळ्या परिस्थितीत होती. तिचा वेगळा भाव होता की माझं लेकरू आज माझ्या अंगा खांद्यावर शेवटचं खेळणार आहे, त्याचं सगुण देहातलं दर्शन मलाही हे शेवटचं होणार आहे, म्हणून माझ्या लेकराला मी न्हाऊ घालेल. नाथ कमरे इतक्या पाण्यात गेले, यज्ञोपवीत हातात घेतलं, 3 अर्घ्य, तोपर्यंत काळे नभ गेलेले होते. उत्तम असा सूर्यप्रकाश, मावळतीचा सूर्यनारायण आलेला होता. त्याची सुंदर भगवी किरणं पाण्यावर पडली होती आणि त्याचा मंद प्रकाश भगव्या रंगाचा नाथांची तेजपुंज कांती अजून उजळून दाखवत होता. भगवंताचं चिंतन केलेलं पवित्र नामस्मरण निरंतर ते जाणावे पुण्यशरीर, असं ते पुण्यशरीर नाथांचं कोळ्या कोळ्या भगव्या भास्कराच्या त्या उत्तम अशा रंगाने नाहून निघत होतं. नाथांनी 3 अर्घ्य सूर्यनारायणाला दिले. धियो योन प्रचोदयात म्हणून 3 अर्घ्य दिले. नाथांनी गायत्रीचा जप केला आणि 2 नागपुडी दाबून 3 वेळा पाण्यामध्ये डुंबले. 3ऱ्या वेळेला नाथ खाली गेले. सज्जन हो, नाथ ज्या वेळेला लोकांना सांगत होते की मी आता निजधामाला जाणार आहे, मी पाहुणा आहे, मला जाणं गरजेचं आहे, त्यावेळेला एक विलक्षण गोष्ट नाथांच्या जीवनचरित्रात घडलेली आहे. आणि ती गोष्ट म्हणजे जेव्हा नाथ मागे मागे सरकत होते, गोदावरीकडे जात होते, तेव्हा त्या गर्दीमधून एक तेजस्वी मुलगा, तरुण युवक आला. त्याच्या हातात 2 कृष्णकमळं होती. ती त्यांनी नाथांच्या हातात दिली. तेव्हा नाथ म्हणाले, मी जे आता तुम्हाला सांगितलं आहे की मला जाणं गरजेचं आहे, तो मला बोलवतो आहे, त्याच्यासाठीचा हा शुभशकुन आहे. भगवंतांनी 2 कृष्णकमळं मला दिलीत. हे एक कृष्णकमळ आहे, हा माझ्या भागवतातला कृष्ण आहे. हे दुसरं कृष्णकमळ माझ्या भावार्थ रामायणातला राम आहे. आणि ते 2 कृष्णकमळं नाथांच्या उंजळीत तशीच होती. नाथ महाराज अर्घ्य देत होते, पण कृष्णकमळं हातात होती. नाथांनी पाण्यामध्ये डुंबताना ती कृष्णकमळं हातातून सोडून दिली. ती 2 कृष्णकमळं वाहणाऱ्या गोदावरीच्या पाण्यावर सुद्धा स्थिर होती. नाथ महाराज खाली गेले, बरेच वेळपर्यंत वर आले नाही, पाण्यातून बुडबुडे येत होते. म्हणून उद्धव धावतच गेला. त्यांनी पाण्यामध्ये उडी मारली. मुक्तेश्वर होता, मुक्तेश्वर गेला, त्यांनी पाहिलं, पाण्यात उडी मारून पाहिली तर त्या स्वच्छ नितळ गोदावरीच्या पाण्याच्या खाली नाथ महाराज पद्मासन घालून बसलेले होते. त्यांच्या वृत्ती शांत झालेल्या होत्या. वर येऊन पाहतो, नाथांच्या डोक्यावर वर पाण्याच्या पृष्ठभागावर 2 कृष्णकमळ स्थिर होती. गाववानी हळूच कानात जाऊन हरिपंतांना सांगितलं की नाथ महाराजांनी देह सोडलेला आहे. असंख्य अनाथांचा नाथ असलेले नाथ आपल्या जनार्दनांच्या चरणी ती कमलपुष्प वाहून स्थिर झाले होते. आजही त्या दिवशी होती षष्ठी, रविवार होता. रवी मीन राशीमध्ये होता. विकारी नाम संवत्सर होतं आणि इसवी सन होतं 1599. ज्ञानेश्वर माऊलींच्या नंतर 2-250 वर्षानंतर ज्ञानेश्वर माऊलींचाच अवतार पुन्हा पैठणमध्ये झाला. ते नाथ आज इतक्या सगळ्या लोकांना सोडून, सगुणात सोडून,
आपला देह निर्गुणामध्ये देऊन नाथ पंचत्वामध्ये विलीन झाले. सज्जन हो, बद्धाला मुमुक्षू करणारा, मुमुक्षूला साधक करणारा, ज्यांच्या सहवासाने साधक सिद्धावस्थेला पोचले, ज्यांच्या सहवासाने दुर्जन धार्मिक झाले, असे नाथ आज आपल्या सद्गुरूंच्या चरणी विलीन झाले होते. अशा त्या नाथांना आपण विनम्र अभिवादन करूया आणि ज्या तत्वानी नाथ आयुष्यभर जगले ते तत्व आपण प्रार्थनेच्या स्वरूपात म्हणूया. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा. पती लक्ष्मीचा जाणतसे, जाणतसे. आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मोकलील ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे, तैशा परी राहे. जैसी स्थिती आहे, तैशा परी राहे. कवतुक पाहे संचिताचे, आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे.